आपण ऐकत आहात झाडांचे उपकार. भवानी माता टेकडीच्या पायथ्याशी असलेलं रामपूर गाव. लहानसच खेड, अगदी 100-150 घरांचं हे खेड. पूर्वेला एक लहानसं तळ, निळं निळं पाणी आणि पाण्यात पोहणारे मासे. अवतीभोवती आंबा, जांभूळ, चिंचा आणि इतर अनेक प्रकारची लहान मोठी झाडं. तळ्याभोवती विखरल्याप्रमाणे झाडांच्या सान्निध्यात असलेली घरं. काही कौलारू तर बरीचशी उतरत्या छपरांची. गुरं, ढोरं, पशु, पक्षी यांनी गजबजलेला परिसर आणि मनमुराद हुंदडणारी, खेळणारी, नाचणारी, शाळेत जाणारी बारकी बारकी पोरं. हरबा याच खेड्यातला एक कष्टाळू शेतकरी. रामू, शामू आणि चिमू ही त्यांची मुलं. आनंदी, सुखी आणि कष्टाळू कुटुंब. त्यांचं छोटंसं शेत होतं. शेतामध्ये त्यांच्या पणजोबांनी लावलेलं एक मोठं आंब्याचं झाड होतं. गोल, डेरेदार, गार गार सावली देणारं हे झाड. हरबाला एकदा वाटलं की या झाडामुळे खूपच जमीन पडीक पडलीय. त्याच्या मनात एक वेडसर विचार आला की हे झाड आपण तोडून टाकावं, म्हणजे आपल्याला जास्त जमीन उपलब्ध होईल आणि मग आपल्याला जास्त उत्पन्न मिळेल. त्याने कोणताही विचार न करता 2-4 दिवस खपून ते झाड तोडलं. 4थ्या दिवशी जेव्हा त्याने शेवटची मुळी तोडली, तेव्हा कडकड आवाज करत ते झाड जमिनीवर पडलं. घाबरलेले पक्षी फडफड करत उडाले आणि त्यांनी एकच गलका केला, हरबा, काय केलंस तू हे? हरबा पटकन वळला. त्याला कोणीच दिसलं नाही. मग हा बोलण्याचा आवाज कुणाचा आणि कुठून आला? अरे, ज्याने तुला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जरी तू कुऱ्हाडीचे घाव घालत होतास तरीही सावली दिली, त्याला तू तोडलंस? शेतकरी ना रे तू? मग एवढा कसा निर्दयी झालास रे? इथे तिथे पाहिलं तर कोणीच नव्हतं, पण आवाज तर येत होता. हरबा चक्रावला, घाबरला, इकडे तिकडे पाहू लागला. आवाज झाडांच्या फांद्यांमधून येत होता. घाबरू नकोस, मी वनराणी बोलतीये. अरे हरबा, तू शेतकरी ना रे? भूमीचा पुत्र ना? अरे, सर्व प्राणी आणि मानवांचं जीवन ज्या झाडांवर, वृक्षांच्या आधारावर उभा आहे, त्या झाडावरच तू घाव घातलेस का रे? त्यांचाच नाश केलास ना तू? इतका कृतज्ञपणा तुम्ही कराल असं हे जग निर्माण करताना त्या विश्वनिर्मात्याला कधीच वाटलं नव्हतं. हरबाच्या लक्षात त्याची चूक आली. तो खजील झाला आणि वनराणीला म्हणाला, हे माते, मी चुकलो ग, मला माफ कर. नुसती माफी मागून चूक कबूल करून काही उपयोग नाही. तू स्वतः चिंतन कर ना, विचार कर आणि मग काय तो विचार ठरव. हरबा आता शर्मिंदा झाला होता. त्याने त्या पडलेल्या झाडाकडे पाहिलं. त्याच्या पूर्वजांनी जीवापाड जपलेलं, आपल्या मुलाबाळांना सावली, फळं मिळावीत म्हणून लावलेलं झाड निपचित पडलं होतं. फांद्यामधील पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त झाली होती. लहान पिलं जमिनीवर पडून असहाय्यपणे चिवचिव करत होती. त्यांचे आईबाप जीवाच्या आकांताने असहाय्यपणे ओरडत झाडावर घिरट्या घेत होते. झुळझुळणारा वाराही जणू स्तब्ध झाला होता. तो आपल्यावर अतिशय रागावलाय की काय, असा भास हरबाला झाला. त्याच्या डोळ्यापुढे अंधार दाटल्यासारखा झाला. तो मटकन खाली बसला. पुन्हा त्याला वनराणीचा आवाज आला, अरे, वृक्षसंपदा ही मानवजात आणि सर्व प्राणी मात्राला जीवन वरदान आहे. झाडं आपल्याला त्यांचं सर्वस्व अर्पण करतात आणि आपलं जीवन सुखी करतात रे. झाडांच्या प्रत्येक भागापासून आपल्याला उपयोग होत असतो. त्यांच्यापासून आपल्याला इमारतीसाठी लाकूड, फर्निचरसाठी लाकूड आणि सरपणही मिळत असतं. पानांपासून जनावरांना चारा मिळतो. पानं कुजून खत मिळतं. झाडांची पानं, फुलं, फळं देवपूजेसाठी मिळतात. अन्न म्हणून फळांचा उपयोग होतो. कित्येक औषधं तयार करता येतात. त्यांच्या सावलीत विसावा मिळतो. थंडगार सावलीत साऱ्यांनाच आसरा मिळतो. फांद्या, पानांमध्ये अनेक प्राणी, पक्षी विसावत असतात. त्यांचा मधुर किलबिलाट, गाणी मानवी मनास विरंगुळा देतात. अनेक पाखरांना घरट्यांसाठी फांद्यांमध्ये सावलीत जागा आणि आधार मिळतो.
त्यामुळे पृथ्वीचे जे स्वच्छता रक्षक आहेत ना, ते पक्षी आनंदाने जगतात, त्यांची वाढ होते. अशा या झाडाचा कण आणि कण आपल्याला उपयोगी पडत असतो. झाडाला कल्पवृक्ष म्हणतात ते काही उगीच नाही. हे झाले दृश्य स्वरूपातले उपयोग. मग हरबाने अधीरतेने विचारले, म्हणजे आणखीही उपयोग आहेत का? हो ना, झाडांमुळे वातावरणाचा समतोल राखला जातो. जमिनीत ओलावा टिकून राहतो. जमिनीची धूप होत नाही आणि अतिमहत्वाचं म्हणजे झाडांमुळे पाऊस पडतो, वनराणी म्हणाली. तसं हरबाच्या तोंडून शब्द निघाले. ते कसं काय? अरे, झाडांमुळे ढग अडवले जातात. थंड हवेमुळे बाष्पाचं पाण्यात रूपांतर होतं आणि मग पाऊस पडतो. जिथे झाडं अति कमी प्रमाणात असतात तिथे नेहमीच दुष्काळ सतत पडत असतो. वातावरणात विषमता येते. वनराणी बोलतच होती. हे माते, माझं चुकलंच ग, मला क्षमा कर. यावर मी काय शिक्षा भोगू ते तूच सांग. हरबा दुःखी होऊन म्हणाला. आपण पापी आहोत, कृतज्ञ आहोत, असं त्याला आता वाटू लागलं होतं. तो आता रडू लागला. वनराणीलाही वाईट वाटलं. ती हरबाला म्हणाली, हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू जिथे जिथे जागा असेल तिथे तिथे झाडं लाव. वृक्षतोड थांबवण्याचा प्रयत्न कर. स्वतः वृक्ष कधीच तोडू नकोस. तुझ्या मुलांना, इतरांना झाडं लावायला प्रोत्साहन दे. वृक्ष रक्षण आणि त्यांचं संवर्धन कर आणि मग तुझं जीवन याहूनही आनंदी होईल. एवढं बोलून त्या वनराणीचा आवाज येईनासा झाला. आता हरबाने पक्का निर्धार केला. सर्वच बांधांवर, घरांभोवती झाडं लावायची. सार्वजनिक ठिकाणी सर्वांच्या मदतीने वृक्षारोपणासाठी प्रयत्न करायचे. मुलांना झाडं लावायला प्रवृत्त करायचं. वृक्षदिंडीत सहभागी व्हायला लावायचं आणि आपली धरणी पुन्हा एकदा हिरवीगार करून सुजलाम सुफलाम करायची. असा मनाशी निर्धार करून तो घरी जाऊ लागला. चालता चालता वृक्षवल्ली आम्हा सोय रे, हा संत तुकारामांचा अभंग आता त्याला आठवू लागला.